नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभागाअंतर्गत एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि हे अपडेट जे असणार आहे, हे अपडेट निवड सूची आणि प्रतीक्षा सूची संदर्भात असणार आहे। तर ही अपडेट जी असणार आहे, ही नागपूर विभागाअंतर्गत असणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण या निवड सूची आणि प्रतीक्षा सूची कशाप्रकारे डाउनलोड करायची या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। तर जे काही रिझल्ट अजूनपर्यंत लागलेले नाही, त्या रिझल्ट लागल्यानंतर आपल्या चॅनलवर व्हिडिओ येऊन जाईल। तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लिस्ट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल। त्यानंतर बघा तुम्हाला थोडं खाली आल्यानंतर या ठिकाणी ताज्या बातम्या नावाचा पर्याय दिसेल। तर या पर्यायामध्ये बघा पहिला पर्याय आलेला आहे नागपूर अधीक्षक पुरुष निवड सूची व प्रतीक्षा सूची। त्यानंतर बघा नागपूर अधीक्षक महिला निवड सूची आणि प्रतीक्षा सूची। तर नागपूर विभागाअंतर्गत अधीक्षक या पदाची महिला आणि पुरुष या दोन्ही पदांच्या निवड सूच्या आणि प्रतीक्षा सूच्या हे जाहीर झालेल्या आहे। तर या कशा प्रकारे डाउनलोड करायच्या तर बघा या नावावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ती यादी डाउनलोड झालेली दिसेल। तर ही यादी आपण डाउनलोड करून बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यादी डाउनलोड झालेली आहे आणि ही यादी असणार आहे 23 जून 2025 रोजीची, म्हणजेच आजच्याच तारखेची असणार आहे। तर जाहीर सूचना काय दिलेली आहे तर ते आपण बघून घेऊया। तर बघा दिनांक 5/10/2024 रोजी आदिवासी विकास विभागातील 17 पदनामांच्या एकूण 611 रिक्त पदभरतीसाठी सरळ सेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि अधीक्षक पुरुष या संवर्गाकरिता लेखी परीक्षा ही IBPS मार्फत 9 एप्रिल 2025 रोजी पार पडलेली होती। तर त्यानंतर बघा आदिवासी विकास विभाग नागपूर विभागातील अधीक्षक पुरुष या संवर्गाकरिता आरक्षणानुसार उमेदवारांची निवड सूची व प्रतीक्षा सूची हे www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे। तर या जाहीर सूचना सोबत काय दिलेलं आहे तर अधीक्षक पुरुष पदाची निवड सूची आणि प्रतीक्षा सूची या सोबत दिलेली आहे। तर बघा त्यानंतर थोडं खाली आल्यानंतर तुम्हाला निवड सूची आणि प्रतीक्षा सूची या ठिकाणी मिळून जाईल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी निवड सूची दिलेली आहे आणि पदाचे नाव प्रवर्ग दिलेला आहे, उमेदवारांचे नाव दिलेले आहे, आसन क्रमांक, मार्क्स आणि टोटल एकूण प्राप्त गुण किती आहे ते दिलेलं आहे। त्यानंतर प्रतीक्षा सूची सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे। तर तुम्हाला या यादीमध्ये तुमचं नाव चेक करून घ्यायचं आहे, कोणाची निवड झाली आहे आणि कोणाचं प्रतीक्षा सूचीमध्ये नाव आहे ते तुम्हाला या ठिकाणी या यादीमध्ये मिळून जाईल। तर अशाच प्रकारे महिला या पदाची सुद्धा यादी तुम्ही डाउनलोड करू शकता। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे आपण महिला अधीक्षक या पदाची सुद्धा निवड सूची आणि प्रतीक्षा सूची या ठिकाणाहून डाउनलोड करून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अधीक्षक महिला या पदाची निवड सूची आपली डाउनलोड झालेली आहे आणि यामध्ये सुद्धा ती लिस्ट दिलेली आहे। तर बघून घ्या, ज्याही विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचे प्रतीक्षा सूचीमध्ये नाव आहे त्या विद्यार्थ्यांनी आपले नाव या ठिकाणी बघून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणाहून यादी डाउनलोड करून घ्यायची आणि यामध्ये तुमचं नाव आहे की नाही हे चेक करून घ्यायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, बाकीचे रिझल्ट अजूनपर्यंत लागलेले नाही आहे, तर तेही जे रिझल्ट जेव्हाही लागेल तेव्हा आपल्या चॅनलवर अपडेट मिळून जाईल। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे। तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।